नमस्कार, मी रोहिणी पोलीस टाइम न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत करते। नागपूर शहरासह आसपासच्या भागांमध्ये नागरिकांना बनावट ट्रॅफिक चालनाचे व्हॉट्सअप मेसेज येत असून या संदेशामार्फत फसवणूक करणारे नागरिकांना खोटे ॲप डाउनलोड करायला भाग पाडतात, ज्यामुळे बँक खात्यांवरील नियंत्रण गमावण्याचा धोका निर्माण होतो। या खोट्या मेसेजमध्ये आरटीओ किंवा ट्रॅफिक पोलीस यांचं खोटं नाव वापरलं जातं। लाल दिवा, उडी मारणे, वेग मर्यादा ओलांडणे अशा आरोपांसह एक बनावट चालन क्रमांक आणि दंड रक्कम दिली जाते। यामध्ये mparivahan.apk नावाचं एक फाईल दिलं जातं, जे डाउनलोड केल्यावर फोनमध्ये हॅकिंग सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतं। एकदा परवानगी दिल्यावर ॲप OTP वाचू शकतं, बँक तपशील चोरू शकतं आणि फोन पूर्णपणे नियंत्रणात घेऊ शकतं। सायबर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की कोणतीही सरकारी संस्था अशा प्रकारे चालन पाठवत नाही। अधिकृत चालन तपासण्यासाठी फक्त खालील लिंकचा वापर करा: https://echallan.parivahan.government.in। जर तुम्हालाही असा मेसेज मिळाला असेल तर लिंकवर क्लिक करू नका, फाईल डाउनलोड करू नका आणि तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा। पोलीस टाइम न्यूजसाठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट।